आपलं नाव सांगा. महेश लक्ष्मण चव्हाण. आपला पत्ता सांगा. मुक्काम पोस्ट वरवल, तालुका बोर, जिल्हा पुणे. अच्छा, आपण किती वर्षापासून हा व्यवसाय करताय? 10-12 वर्ष. 10-12 वर्ष झालं. सुरुवात कशी केली तुम्ही या व्यवसायाला? पहिल्या म्हशी होत्या. हा. त्या 2 गाय घेतल्या होत्या. हा. त्याच्या मग वाढत गेली. आता 50-55 आहेत. आता 50-55 आहे. कोणत्या प्रकारच्या गाय आहेत आपल्या? एचएफ प्रकारच्या. एचएफ बायएफच्या आहेत. गिर क्रॉस आहेत. हा, म्हणजे तुम्ही 2 गायांपासून सुरुवात केली होती. हा, म्हणजे 10 वर्षापूर्वी, 10-12 वर्षापूर्वी. कसा आहे व्यवसाय हा? बरा आहे व्यवसाय, फक्त जरा कष्ट आहे जरा. हा, कष्ट, मेहनत करणारे. आता किती कर्मचारी आहेत तुमच्याकडे? कोण नाही, आम्ही घरातलेच बघतो. हा, किती जण बघता तुम्ही सगळे? ठीक आहे, 4 जण असतो. 4 जण बघताय. किती क्षेत्रामध्ये तुम्ही हे गोठ्याचं व्यवस्थापन करताय? 5 एकर असतं. हा, 5 एकर आहे. पण त्यासाठी गोठ्यासाठी किती तुम्ही क्षेत्र? 10 गुंठ असत. 10-12 गुंठामध्ये तुम्ही केलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी तुम्ही चारा वगैरे काय काय लावता या जनावरांसाठी? चारा मका आहे, नेपेर आहे, हा, मेथी घास आहे, मेथी घास आहे, कडबा वगैरे. ऊस असतो. ऊस सुद्धा त्यासाठी तुम्ही वापरता जनावरांसाठी खाद्य म्हणून. चाराचं टायमिंग कधी टाकता तुम्ही जनावरांना? सकाळी 5 ते 5:30, संध्याकाळी 5-5:30. हा, म्हणजे सकाळचं तुम्ही त्यांना चारा वगैरे टाकता? सकाळचं संध्याकाळी 2 टाइम. हा, किती टाकता काय चारा? आता हिरवं 10-15 किलो असतो. हा, 40 दोन्ही मिळून, वाळके मिळून 40 किलो. हा, सकाळचं तुम्ही टाकता सगळ्यांना? आणि एका गायला टाकता? अच्छा, त्याच्यानंतर दूध कधी काढता तुम्ही? काय दूध त्याच टायमिंगला अर्ध्या तासानंतर. मशीन वगैरे वापरता का तुम्ही? मशीन वगैरे वापरता. पाण्याचं नियोजन कसं केलंय आपण? पाणी डायरेक्ट बोरचं आहे. हा, डायरेक्ट त्याच्या गावाने सोडायचं. हा, म्हणजे डायरेक्ट पाणी राहतं गावाने. आणि मुक्त गोठ्यात आहेत ना, त्यांना तिकडे बॅलर करून. अच्छा, म्हणजे तुम्ही मुक्त गोठ्यामध्ये सगळं हे केलेलं आहे सगळं नियोजन. म्हणजे सकाळचं एकदा चारा पाणी वगैरे दिल्यानंतर दिवसभर 12-1 वाजता यायचं, पाणी पिणे बरं, परत ठेवायचं. हा, मग तेवढंच परत संध्याकाळी जायचं. हा, संध्याकाळीच नंतर चारा वगैरे संध्याकाळी. म्हणजे दूध वगैरे काढल्यानंतरच. हा. आपण स्वच्छता कशी राखता या तुमच्या गोठ्याची? गोठ्याची स्वच्छता, गाय धुवायला हे वॉशिंग आहे. हा, वॉशिंग आहे. कसं रोज धुता का जनावरांना? दिवसाआड दूध. दिसाड वगैरे तुम्ही त्यांना धुता? वातावरण जसं असेल तर धुवून टाका. हा, आता ह्या गायांना काय आजार वगैरे काय येतात का? आजार आता हे आपल्या हवामानात तयार झालेले आहेत, त्यामुळे काही आजार येत नाही त्यांना. म्हणजे हा तुम्ही घरगुती सगळं गोठा तयार झालेली आहेत. हा, त्यामुळे इकडे काय तसा प्रॉब्लेम नाही. म्हणजे डॉक्टरची तशी काही ट्रीटमेंटची आवश्यकता नसते. इमर्जन्सी असली तर डॉक्टर. हा, डॉक्टरची आवश्यकता असते. एक गायपासून किती लिटर दूध मिळतं या? गायपासून 22 ते 27 लिटर पर्यंत जाते. हा, एक गाय. म्हणजे एका टायमिंगला का 2 टायमिंग? दोन्ही टायमिंगला मिळतं. अच्छा, आता आपलं किती दूध चालू आहे आता? 200 लिटर आहे. हा, दोन्ही टायमिंगचं धरून. दोन्ही टायमिंग. तुम्ही कसं म्हणजे शेतकऱ्यांना देता का डायरेक्ट डेअरीला देता? किती रुपये लिटरनी भाव मिळतो आपल्याला? 32 रुपये रेट आहे. वाहतूक कमिशन धरून सगळं 34 पर्यंत जातं. 34 रुपयापर्यंत डायरेक्ट तुम्हाला मिळतो? म्हणजे डायरेक्ट कंपनीलाच देता तुम्ही? शेणखताचं काय करता आपण? शेणखताचं एक शेतात नाही टाकायचं आपल्या जमिनीत. तसं जर विकायचं म्हणलं तर किती कसं विकता तुम्ही? 4000 रुपये ट्रायली. विकत नाही तसं, घरीच टाकतो आम्ही. हा, घरच्या शेतीसाठी उपयोगाचं पडतं. म्हणजे तसं जर विकायचं असेल तर 4000 रुपयाने तुम्ही एक ट्रॉली विकताय. अच्छा, नवीन उद्योजकांना जर हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना काय काय प्रॉब्लेम शक्यतो येऊ शकतात? नवीनला आता गाय खरेदी करण्याकरता आहे ना, तर आता गायांची किंमत काय झाली, जास्त झाली. आता लाख रुपयाच्या वर गायांची किंमत. म्हणजे आता एक गाय जास्त किमतीला जास्त. त्यामुळे तेवढाच प्रॉब्लेम येतो शकतो त्यांना. आणि नवीनला जरा आता आहे ना, जरा माहिती वस्तूवर जरा हे होय. बरोबर आहे. म्हणजे त्यांचं पालन त्यांना माहिती झालं पाहिजे की बाबा कशा पद्धतीने, नाही का?
त्यांचं पालन पोषण केलं पाहिजे. आता एक गायची काय किंमत आहे मार्केटमध्ये? आता एक गायची किंमत 80-90 हजार रुपयाच्या वरती. 80-90 हजार रुपयाची. म्हणजे ह्या गायांचं कसं दूध जास्त असतं का फॅट वगैरे काय त्याचं म्हणजे नक्की कसं? दूध मापात असते त्यांचं 25 ते 30 लिटर पर्यंत. हा, फॅट पण तेवढी मापात असते, 4-0 फॅट बसते. 4-0 पर्यंत फॅट वगैरे बसते. मग त्याच्याच फॅट चांगली ठेवण्यासाठी तुम्ही चारा वगैरे काय वेगळं टाकता का? चारा वाळका चारा लागला. हा, कडबा वगैरे त्यांना टाकता. भुसा लागतो, भुस्सा वगैरे चांगला. 2 टायमिंग तुम्ही ते देता त्यांना. रतीब काय आहे त्याचा? बारामती अॅग्रो तो मॅक्स क्रीम आहे. हा, मका चुनी हा, आणि भुसा, गहू भुसा हा, आणि हरभरा बरडा. हा हा हा. म्हणजे हे सगळं मिक्सर करून तुम्ही त्यांना देता? सकाळचं 5-6 किलो, संध्याकाळचं 5 किलो. हा, म्हणजे जसं दूध असेल तसं. अच्छा, आम्हाला सांगा हे जे याच्या प्रकारच्या गाया आहेत, म्हणजे एकदा वेल्यानंतर तुम्ही त्याचं कशी काळजी घेता पुढचं लागवड करण्यासाठी? गाय वेले ना की डॉक्टर कडून ती पिशवी साफ करून घ्यायची, सरकारी डॉक्टर कडून. हा, ते गाय माझा होईल 1.5 महिन्यात गाय माझा होईल. पहिल्या माझाला काही लावत नाही. दुसरा माझाला ना 60 दिवसानंतर हा, ते तवा गाय लावायची. आणि ते आता औषध सोडलेलं त्यामुळे गॅरंटी असते लागवड व्हायची. होतच तसं म्हणजे त्रास वगैरे नाही ना लागवडीसाठी? उलट नाही. आम्हाला सांगा, जर शेतकऱ्यांनी हा व्यवसाय जर केला किंवा नवीन उद्योजकांनी हा व्यवसाय जर केला तर त्यांना काय काय फायदे होऊ शकतात? आता त्यातनी खताचा एक फायदा होऊ शकतो. हा, त्यातनी आपण शेणखत आपल्या शेतात टाकले. हा, आता तुम्ही काही पीक घ्या, त्याचे आता आम्ही कांदा लागवड केलेली आहे. ते आता 400 पिशवी आम्हाला 1 एकर मध्ये गावली. अच्छा, म्हणजे ते उत्पादन चांगलं गावतं. चांगलं गावतं. आणि बाहेरचं सेंद्रिय खत आहे ना, ती काय आम्ही वापरत नाही. हा, म्हणजे सेंद्रिय खत तुम्ही वापरताय, रासायनिक खत तुम्ही रासायनिक खत वापरत नाहीये. म्हणजे तुमची उत्पादन क्षमता वाढतीये शेतीमधली. तुम्ही तुमच्या या गोठ्यामध्ये काही कोंबड्या आहेत, तर ते कोंबड्यांचं का या ठिकाणी नियोजन कसं केलं त्यांचं? कोंबड्यांच्यामुळे ना खत उकरायला सोपं जातं. म्हणजे हे होत नाही, वास येत नाही खताचा वास येत नाही. आणि त्यामुळे गोचेड होत नाही कोंबड्यांमुळे. माशी त्रास देत नाही गायांना. दिवसाचे बसले माशी त्रास देत नाही. एवढा फायदा कोंबड्यांचा होतो. हा, म्हणजे ते कोंबड्यांचं जनावरांसाठी या खतासाठी उपयोग होतोय. म्हणजे खतासाठी उपयोग होतो. किती कोंबड्या जातात त्याच्या? 100 एक आहेत. हा, म्हणजे या व्यवसायाबरोबर तुम्ही ते कोंबड्यांचं सुद्धा? कोंबड्यांचं पण हे होत ना. हा हा, बरोबर आहे. म्हणजे गाई पालन करण्यासाठी त्यांचा पण फायदा होतोय थोडक्यात. मला सांगा, आपण चाऱ्याचं कसं नियोजन करताय? किती खर्च येतोय आपल्याला? आता दिवसाला आहे ना, एक टायमिंगला आहे ना 800 ते 900 किलो वाळका चारा लागतो आम्हाला. हा, मिक्सर करून देतो. ते मोठ्या गायांना 40 किलो आणि लहान वासरांना 20 ते 25 किलो एक टायमिंगला लागतो. एका टायमिंगला तुम्ही खर्च करता. त्याच्यात मका आहे, नेपेर आहे, मेथी घास आहे आणि ऊस आणि कडबा, असं चारा असतो. चाऱ्याला रोजच्याला आता 2-2.5 हजार रुपये खर्च लागतो. एका टायमिंगचा? दोन्ही टायमिंगचा. किती लिटर दूध आपलं जातं आणि किती तुम्हाला त्यातून उत्पन्न मिळतंय? 200 लिटर दूध जाते आता. आता त्यातनी आम्हाला 6,000 रुपये रोजचे दुधाचे. त्यातनी 4,000 रुपये खर्च होतो. म्हणजे आपल्याला 2,000 रुपये नफा राहतोय दिवसाला नफा राहतो. अच्छा, कसं वाटतंय हा व्यवसाय जर नवीन उद्योजकांनी सुरू करायचं म्हटलं तर? चांगला आहे का? चांगला आहे. नवीन उद्योजकांनी खास करून केलं पाहिजे आता. हा, आणि जर नवीन उद्योजकांना जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना सहकार्य करा. चालेल, धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच आम्ही नवनवीन उद्योगांच्या व्हिडिओ बनवत राहणार. सो धन्यवाद.